सर्वांना नमस्कार. आपल्या सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणामागे एक सुंदर परंपरा, एक प्रेरणादायी कथा आणि जीवनाला योग्य दिशा देणारा संदेश दडलेला असतो. वटपौर्णिमा ही त्याला अपवाद नाही. हा सण केवळ पूजा किंवा व्रतापुरता मर्यादित नसून श्रद्धा, प्रेम, निष्ठा, निसर्गप्रेम आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा एक पवित्र सण आहे. पण तुम्ही कधी विचार केलाय का, वटपौर्णिमेलाच वडाच्या झाडाची पूजा का केली जाते? या वृक्षामागे नेमके कोणते धार्मिक, पौराणिक, वैज्ञानिक आणि पर्यावरणीय महत्त्व दडलेले आहे? तसेच हजारो वर्षापासून आपल्या संस्कृतीत या वृक्षाला इतके पूजनीय स्थान का दिले आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वडाच्या झाडाचे धार्मिक, पौराणिक, वैज्ञानिक आणि पर्यावरणीय महत्त्व सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भारतीय संस्कृतीत वडाचे झाड हे एक केवळ वृक्ष नसून ते दीर्घायुष्य, स्थैर्य, समृद्धी आणि अखंड जीवनाचे प्रतीक मानले जाते. त्याच्या सतत वाढणाऱ्या पारंब्या म्हणजे जीवनाचा अखंड प्रवास आणि नवीन पिढ्यांचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच या वृक्षाला अक्षयवट असेही म्हणतात. धार्मिक श्रद्धेनुसार वडाच्या झाडात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा वास असल्याचे मानले जाते. त्यामुळे या वृक्षाची पूजा करणे म्हणजे सृष्टीचे पालन करणाऱ्या दैवी शक्तींचा सन्मान करणे अशी भावना आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून प्रदक्षिणा घालतात. ही प्रथा सावित्री आणि सत्यवानाच्या कथेशी जोडलेली आहे. सावित्रीने आपल्या बुद्धिमत्ता, धैर्य आणि अटळ निष्ठेच्या बळावर यमराजाकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले. त्यामुळे हा दिवस केवळ पतीच्या दीर्घायुष्यासाठी केलेला व्रताचा नसून प्रेम, निष्ठा, धैर्य आणि संकटाशी लढण्याच्या शक्तीचेही प्रतीक आहे. आता पर्यावरणाच्या दृष्टीने वडाचे झाड किती महत्त्वाचे आहे ते पाहूया. वडाचे झाड अनेक वर्षे जगते आणि प्रचंड आकार धारण करते. त्यामुळे ते असंख्य पक्षी, खारी, मधमाशा, फुलपाखरे आणि इतर जीवांना सुरक्षित निवारा देते. जैवविविधता टिकविण्यासाठी अशा वृक्षांचे मोठे योगदान आहे. याच्या दाट फांद्या आणि विशाल पानांमुळे परिसरातील तापमान कमी राहण्यास मदत होते. उन्हाळ्यात या झाडाखाली नैसर्गिक गारवा अनुभवायला मिळतो. म्हणूनच पूर्वी गावातील वडाच्या झाडाखाली लोक विश्रांती घेत, सभा भरवत आणि सामाजिक उपक्रम राबवत असत. वडाचे झाड वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्यास आणि हवा स्वच्छ देण्यास मदत करते. त्याच्या मजबूत मुळांमुळे मातीची धूप कमी होते आणि जमिनीचे संरक्षण होते. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास या वृक्षाची महत्त्वाची भूमिका आहे. आयुर्वेदातही वडाच्या झाडाला विशेष स्थान आहे. त्यातील साल, पाने, पारंब्या आणि चीक याचा उपयोग विविध पारंपरिक उपचारांमध्ये केला जातो. म्हणूनच वडाचे झाड हे श्रद्धा, संस्कृती, पर्यावरण आणि आरोग्य यांचा सुंदर संगम आहे. या वटपौर्णिमेला पूजा करण्याबरोबरच आपण एक झाड लावण्याचा आणि त्याचे जतन करण्याचा संकल्प करूया. आपल्या परंपरा आणि निसर्ग यांचा सन्मान करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. धन्यवाद.